विनिंग खला तर त्याला मॅन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे होता, तर मला दिले, पण मला ते नर्वस आहे कारण की विनिंग मॅच त्यांनी आम्हाला जिंकवलं आहे, त्यासाठी आपल्याला आम्ही धन्यवाद सांगेन. मोहन पाटील साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला 1500 ते ऑनलाईन केले गेलेत, त्याबद्दल आपलं अभिनंदन असणार आहेत. त्यानंतर प्रकाश तुंबडा ॲपी पण यायचं आदरणीय मोहन पाटील साहेब भाई यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे 1500 रुपयाचं पारितोषिक आहे ते या ठिकाणी दिले जात आहेत. अभिनंदन असणार आहेत. हे होते प्रकाश तुंबडा ॲपी यांना आपण पाहिलेलं आहे. मॅच सुरू होतोय, महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये चित्त थरारक सामने रंगलेले आहेत आणि त्यामधला हा दुसरा मॅच मैदानावरती पुन्हा एकदा पाटील नेटवर्कला आपण या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर सरळ जाऊयात पाटील नेटवर्कला दुसऱ्या मॅचच्या दिशेने. थँक्यू धनंजय. आणि मैदानाच्या दिशेने जातो ज्या ठिकाणी 2 सलामीवीर फलंदाज. आता याच्यामध्ये एक वसई तालुका आयकॉन आहे आणि एक ऑल इंडिया ओपन आयकॉन आहे, परंतु तसं बघायला गेलं तर हे टेनिस क्रिकेट विश्वामधील 2 दिग्गज नाव आहेत. एका बाजूला सुमित ढेकळे बाहुबली आणि त्याच्या साथीनं मुंबई टेनिस क्रिकेटचा असा सितारा ज्याने गेले कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती राज्य केलंय, ओमकार देसाई. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश ठाकरे, भारतामधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील असं एक नाव आहे आणि त्यामुळे हे जे बॅटल खूप चांगलं रंगणार आहे. शेवी 26 चंदन सर संघ प्रथम फलंदाजी करतोय. टीम 94 कामन यावेळेला गोलंदाजी करतोय. बघा सर्वांसाठी एक नियम आहे आणि तो नियम या अगोदर सुद्धा सांगितला होता, त्याची पुन्हा एकदा यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न. ओमकारने चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू निघून गेला थर्ड मॅन मध्ये, निघून हा पिचच्या जवळून सीमारेखा पार, चौकार. थँक्यू भावेश, जरा आयुबला मदत करा. चौकाराला 4 धावा आल्या आणि धावफलकाला आता दिशा यायला सुरुवात झाली. धनंजय पाटील आमच्या साथीने आहेत, परंतु तो नियम पुन्हा एकदा सांगू इच्छितो. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करणं अनिवार्य आहे. जर का 25 मिनिटांमध्ये 5 षटकं नाही झालीत, यावेळेला पुल पॉवरफुल अँड देन वंडरफुल VVPL षटकार 6 धावा. थँक्यू. ॲक्शन रिप्ले मध्ये थोडंसं लवकर पोझिशन मध्ये आल्याने बॉलला पाठवून दिलं ओमकार देसाई यांच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर षटकार आलाय, 6 धावा आल्यात आणि 6 धावेनं धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर 12च्या घरामध्ये. शेवी 26 चंदन सरचा संघ समोर पाहिलं तर टीम 94 कामन यामध्ये रंगलेला मॅच. पुढचा बॉल ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल, त्याला कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्र निवडला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा. शेवटच्या मोमेंटला बॉलला मात्र अडवलं जाईल. दोन्ही खेळाडूंमध्ये खूप चांगला तालमेल आहे, भरपूर क्रिकेट एकत्रपणे खेळण्याचा अनुभव सुमित ढेकले बाहुबली आणि दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई यांच्याकडे आहे. ते मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत. बरंच सर नाही, मजा येणार आहे या मॅचला. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई इथं असणार आहे. येस, वन शॉट बाउन्सर दिला की 1 फॉर दी ओव्हर दिला? अच्छा, 1 फॉर दी ओव्हर. येस थँक्यू, काही हरकत नाही. 1 फॉर दी ओव्हर. वन फोर दी ओव्हर दिला गेलाय आणि शेवटचे अंतिम चेंडू. बाकी 14 धावा धावफलकावरती प्रथमेश ठाकरे. गुड्डू समोर ओमकारने स्टिअर काढण्याचा प्रयत्न, परंतु स्टिअर करत असताना बॅटचा फेस बिलकुल जर आपण बघितला असा काही ओपन केला जेणेकरून चेंडू थर्डमॅनला चिरत जाणारा चेंडू मारायचा होता, परंतु इथे एकच धाव आली आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती बिनबाद. शेवी 26 चंदनसार या संघाच्या. थँक्यू. पहिल्या षटकात देखील पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये शेवी 26 संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आहेत आणि त्याचं कारण आहे ओमकार देसाईच्या बॅटमधून आलेल्या 5 चेंडूमध्ये 14 धावा, सुमित ढेकलेच्या बॅटमधून आलेल्या 1 चेंडूमध्ये 1 धावा आणि प्रथमेश ठाकरे यांच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा मात्र तब्बल आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. मागची मॅच 84-85 वेळेला मॅच पाहायला जवळपास मॅच आलं होतं. शेवटच्या 6 बॉलमध्ये 4 धावा नाही झाल्यात. कालही तसं घडलं होतं. कालच्या मॅच मध्ये संध्याकाळी 4 बॉलमध्ये 4 धावा झालेल्या नव्हत्या. म्हणजे आता हे जुदानीचं मैदान आहे, या जुदानीच्या मैदानावरती अशा 2 मॅचेस झाल्यात की जिथे 4 धावा झालेल्या नाहीत. अशापैकी 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्यात. कालची शेवटची मॅच
आणि आजच्या सकाळची पहिलीच मॅच तशा प्रकारे रंगली होती. नव्यानं गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव. टाइम खूप महत्वाचा आहे, वेळ खूप महत्वाची आहे, त्यामुळे विनंती आहे जास्त वेळ तुम्ही घेतलात मग एक खेळाडू तुम्हाला 30 सेकंदच्या आतमध्ये 5 षटकानंतर घ्यावा लागणार आहे. त्यामुळे किती वेळ स्पेंड करायचा नाही करायचा याची दखल तुम्हाला टीमला घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला त्या गोष्टीची दखल घ्यावी लागणार आहे. ही माहिती आम्ही आता सातत्याने देतोय. बघा टायमर ऑन आहे आणि त्यामुळे प्रत्येक तुम्हाला 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. नाही केली तर पंच सांगतील आणि त्यानंतर आम्ही सुद्धा इथून अनाऊन्स करणार आहोत तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागणार आहे. मग त्यानंतर कोणत्याही प्रकारची तक्रार तुम्ही घेऊन आलात तर ते ऐकली जाणार नाहीये. फुल टॉस बॉल यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पॉवर प्ले त्यामुळे तिथे क्षेत्ररक्षक कोणी नव्हता. जो मिड विकेट मध्ये होता त्याला चेंडू कदाचित दिसला पण नसावा. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न विश्वनाथने केला होता. तो सुद्धा एक अशा गतीनं त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे जास्त गती नव्हती परंतु ओमकार तितके चपळ सुरुवातीला सफल झाले आणि त्यानंतर त्याने दिशा दिली आहे चौकाराच्या दिशेने. 4 धावा. पुढील चेंडू रिव्हर्स स्विच इट. शानदार स्ट्रोक. गोलंदाजाच्या मानसिकतेशी खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चौकार. 4 धावा. थँक्यू. मैदानावरती काय घडलं पाहू शकता पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये विश्वनाथचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थोडा पुढे टाकलेला बॉल आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट खेळत असताना मात्र या बॉलला पाठवलंय ओमकार देसाई यांच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. आतापर्यंत ओमकारचा विचार केला तर 7 मध्ये 22 धावा त्यांनी बनवल्या आहेत. 23 धावा धावफलकावरती संपूर्ण टीमच्या शेवटी 26 संघाच्या सध्या स्कोर कार्ड वरती लगावल्यात. आणि बरंच सुरुवात जर पाहिली ना तर सुरुवात दर्जेदार आहेत, दमदार आहेत आणि थोडं फास्टेस्ट सुरुवात शेवटी 26 ची पाहायला मिळालेली आहे. नाही आणि धनंजय याच्यामध्ये सुरुवातीची ज्या वेळेला चर्चा केली गेली होती ती सुरुवात ज्या पद्धतीने झाली त्याला बघता जे आयकॉन आहेत त्यांच्यावरती हल्लाबोल केला गेला. आयकॉनवरती जर का अशा प्रकारचं आक्रमण झालं आणि सुमित देकळे आणि ओमकार देसाई अशाच प्रकारचे बॅटिंग करत राहिले तर हे मोठं धावफलक या मॅच मध्ये दिसू शकतं. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा कोणी नाहीये तिथं. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. साइड अँगलने हे चित्र दाखवलं जाते. ओमकार तयार होते ज्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. बघा पॉवर प्ले 2चं षटक म्हणजे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन तितकं मोठं नाहीये त्यामुळे हवाई हल्ले करत असताना इनफिल्डच्या डोक्यावरून सातत्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचा त्यांना फायदा होतोय. लगातार 3 चौकार आलेत. चौकाराची हॅट्रिक. त्यानंतर सन्मान दिलाय. जडमध्ये येणारा चेंडू, आतमध्ये येणारा चेंडू, एक वेगळीशी हरकत या चेंडूमध्ये दिसत होती आणि त्यामुळे हा दिलेला सन्मान 1 धाव देऊन जातोय. हे समजदारी बरं क्रिकेट आहे. कालच्या दिवसभरामध्ये या गोष्टीचा अभाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला आणि त्यामुळे चांगले संघ या स्पर्धेत बाहेर झालेत. आता सुमित देकळे विश्वनाथ जाधव यांच्या समोर. आणि दुसरी गोष्ट बरंच सर आपण पाहिले की चौकार षटकार मारणं इझी आहे. जसं तुकाराम सरांनी यापूर्वी उल्लेख केला, आपणही समालोचन करताना उल्लेख करतात की चौकार षटकारात ट्रेडमार्क आहेत, तिथे प्रत्येक जण खेळतो पण सिंगल डबल काढणं आज बॅट्समॅनला जमत नाहीत. ते मात्र मैदानावरती दाखवतात ओमकार. सुमित डेकले पहा पुन्हा बॅकफुटला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न. ह्या 2 खेळाडूंमध्ये खूप चांगला ताळमेळ आहे. सुमित डेकले, ओमकार देसाई भरपूर वेळा आपण मोठ्या संघामध्ये खेळताना पाहिलेत आणि आघाडीची जोडी म्हणून सुमित आणि ओमकारला भरपूर वेळ खेळत असताना चांगली पार्टनरशिप या खेळाडूंची नेहमी राहिलेली आहेत. आजही या जीवदानीच्या मैदानावरती VBPL मध्ये वसविरा प्रीमियर लीग मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. नाही, गेले आणि कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या दोन्ही खेळाडूंच्या नावाचं जे काही वादळ आहे ते आपण घोंगताना बघितलंय. ही डिफिकल्ट टास्क आहे. डिफिकल्ट टास्क यासाठी आहे कारण सुमित ज्या संघामध्ये घेतात त्याच संघामध्ये विश्वनाथ जाधव घेतात, प्रथमेश ठाकरे घेतात आणि असे आयकॉन खेळाडू एकमेकांसमोर असताना या मॅचची कहाणी काहीशी वेगळी असणार आहे. आणि जसं आपण षटकार चौकारांचा उल्लेख केला त्याची सुद्धा चर्चा करणार आहे. तुर्तास हा बॉल सफल झाले, त्यानंतर सफल सुद्धा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलंय सीमारेखा पार. VBPL षटकार.
हा संघ जाऊन पोहोचलाय 35 धावेवरती. थँक्यू. बघा खेळाडूंना विनंती, विकेटवरती आपण चालू नका, बाहेरून चाललात तर बरं होईल. खेळाडूंना विनंती, आपण विकेटवरून चालायचं नाही. बघा टायमर ऑन आहे. आपण जितका वेळ घेणार त्यानंतर जर का कोणता खेळाडू आतमध्ये आला तर त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज ऐकले जाणार नाहीयेत. बघा पहिली 4 षटकं ही फ्रेश बॉलर हाताळणार आहेत. तुमचे जर का दोन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी 5वं आणि 6वं षटक आहे. 4थं षटक हे तुमचा आयकॉन हाताळू शकत नाहीयेत. 2 आयकॉन मिळून फक्त 3च वर हाताळू शकतात. या सर्व नियमावली तुमच्या कर्णधाराच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. आपण त्या व्यवस्थित वाचायच्या आहेत. तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 2 आयकॉन म्हणून तुम्हाला 3 षटक हाताळायचे आहेत. पहिले 4 गोलंदाज फ्रेश बॉलर असतील. 4थं षटक हे BBBL षटक असणार आहे ज्याच्यामध्ये कोणताही आयकॉन गोलंदाजी करू शकणार नाहीये. याची सर्व नोंद घ्यायची. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत. जर का 25 मिनिटाच्या वरती अवधी गेला तर तुमचा एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये येईल. पहिली 2 षटकं 35 धावा धावफलकावरती. काय ग्रेट स्टार्ट आहे. यापेक्षा चांगला स्टार्ट काय होऊ शकत नाही. परंतु कॉन्ट्रीब्युशन बघा, 10 चेंडू 33 धावा ओमकार देसाईच्या बॅटमधून आल्यात आणि सुमित टेकळे सारखा घातक फलंदाज 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय त्याच्यामध्ये सुद्धा त्याने 2 धावा बनवल्यात. 2 चेंडू 2 धावा आहेत. 35 धावा धावफलकावरती. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. नवीन गोलंदाज सतीश राजभर वसई फाट्याचा हा खेळाडू आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. परंतु जेव्हा धनंजय चौकार आणि षटकारांचा आपण उल्लेख केलात मगाशी, बघा बहुतांश खेळाडू फक्त शफल ऑन साइडला खेळणं प्रेफर करतायत. तो कव्हर ड्राईव्ह, तो अप्पर कट, तो किंवा स्क्वॅर कट हे फटके खूप कमी म्हटलं आणि तिथे हा कमीपणा दूर करणारा फटका. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. सुमितला माहित आहे या मैदानावरती कसं खेळायचं आहे. सतीश आहेत मुफास वसेपाटाचे खेळाडू आहेत ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑफनच्या थोडंसं बाहेर टाकलेला बॉल त्याला योग्य दिशा दिली आणि दिशा देत असताना बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पार. धावा धावफलकावरती 39 धावा, त्यामध्ये सुमितच्या 6 आणि ओमकार देसाईच्या 33 धावा. चांगली बॅटिंग, ग्रेट स्टार्ट मैदानावरती म्हणता येईल. शेवी 26 चंदनसार संघाची. शानदार कट. बघा ही क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्हाला धावा भरभरून देतात, पण तुम्हाला ते क्रिकेटिंग स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. सातत्यानं तुम्ही ज्यावेळेला शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच पद्धतीनं काहीसं लगावलेलं असतं. ज्यावेळेला तुम्ही क्रिकेटिंग स्ट्रोक खेळता कदाचित क्षेत्ररक्षकांना थोडेसे एक्स्ट्रा मेहनत करण्याची ती गरज असते आणि अशामध्ये त्यांचा काहीसा वेळ जातो. तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. आणि हा स्क्वेअर कटचा फटका या अगोदर चौकार सुमित टेकळेने लगावला होता तो खरोखरच शानदार होता. म्हणजे आज दिवसभरामध्ये आपल्याला सगळ्या बाजूनी फटके येताना दिसणार आहेत, सगळ्या बाजूने. फक्त त्याचा अभाव तुमच्याकडे तुमच्या खात्यामध्ये क्रिकेटिंग स्ट्रोक नसल्यामुळे काय होतं त्याचं चित्र आपण मागील मॅच मध्ये पाहिलं. शेवटचं षटक आणि कालच्या दिवसभरामध्ये शेवटचं षटक जे शेवटच्या मॅच मध्ये हाताळताना पाहायला मिळालं होतं. योग्य आपण विश्लेषण सध्या करतात. 2.2 चेंडू जर काही संपला 40 धावा झाल्यात. आणखी एका मुद्द्याकडे आपण या बॉल नंतर पुन्हा एकदा येणार आहोत. टीम 94 कमांचा संघ सध्या मैदानावरती फिल्डिंग करतोय. समोर शेवी 26 चा संघ आहे. ऑफटमच्या बाहेरचा बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, छेडछाडी करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि बरंच आतापर्यंत विचार केला तर जवळपास या इनिंग मध्ये 15 बॉल फेकून झाल्यात. म्हणजे यापूर्वीचे 2 षटक, आताचे 3 बॉल, 15 बॉल मध्ये एकही बॉल डॉट नाही. हे विशेष आहे. सुमित टेकले आणि दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई मैदानावरती खेळत आहेत. मागच्या काही मॅचेस पाहिल्या तिथे डॉट बॉल जास्त होते, इथे डॉट बॉल नाही आहेत. ही स्पेशालिटी राहिली आहे खेळाडूंची. आणि त्याचंच कारण म्हणून की काय आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी सुद्धा रचली जाते. 41 इनसाइड आउट वाईड दिशा क्षेत्राची. ओहो, सोहेलच्या हातामध्ये चेंडू आला होता परंतु त्याला तो लपकू शकलेला नाहीये. सुमित ढेकलेला मिळालं हे जीवनदान. खूप मोठा फरक आणताना दिसणार आहे. बघा इनसाइड आउट कशा प्रकारे हा फटका खेळला होता. हातामध्ये येस अशा प्रकारच्या कॅचेस लपकणं गरजेचं आहे. हा कंट्रोल मध्ये झेल होता. ज्या रनिंग मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू जज केला होता परंतु जज केल्यानंतर लपकणं जे गरजेचं होतं ते लपकलेलं नाहीये. हात लवकर क्लोज झाले नाहीत त्यामुळे ते झेल धरणीला दान झालाय. पुन्हा एकदा सतीश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय ओमकारसाठी. ओ किती शफल क्षेत्ररक्षण, जसं तसे फटके
शफलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिलं, लॉंग लेग सी मारे का पार, चौकार. ओमकारचा फटका कशा प्रकारे कळलाय, सफल झाले, भरपूर बाहेर निघाले होते. त्याच्यानंतर विकेटच्या देखील बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे करताना पाहायला मिळाले ओमकार देसाई. आणि ओमकारच्या बॅटमधून दर्जेदार चौकार मैदानावरती आलाय. बीबीपीएल हा चौकार आलाय धावा फलकावरती 46. 46 धावांची आतापर्यंत भागीदारी मैदानावरती रचली गेल्या आहेत. आणि गोलंदाज आपण पाहिलं तर सतीशचा चांगला समाचार सध्या मैदानावरती घेतलाय. तो ओमकार आणि सुमित डेकले या दोन खेळाडूंना पार्टनरशिप मैदानावरती बिल्ड करण्याचा प्रयत्न झालाय. शेवटी 26 संघासाठी धावसंख्या महत्वाच्या आहेत. आता विचार विनिमय मैदानावरती करण्यासाठी भाग पाडलाय टीम 94 कामनला की कशा प्रकारे गोलंदाजी करायची. मागणी तर विकेटची आहेत, परंतु दोन्ही बॅट्समॅन अशा प्रकारे खेळतायत की जिथे मोठे फटके, बिटवीन द गॅप, सिंगल डबल या सर्व काही गोष्टी मेंटेन करतायत. त्यामुळे ही धावसंख्या मात्र धावफलकावरती वाढलाय. नाही, आणि मागणीप्रमाणे तुम्हाला खेळावं लागणार आहे, मागणीप्रमाणे खेळावं लागणार आहे. आणि चेंडू उजव्या बाहेर जात असताना ओंकारने चेंडूला सोडून दिलंय. चेंडू जातोय वाईटच्या दिशेने. प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू असणार आहे, प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू असणार आहे. आणि तो जर सक्सेस झाला तर तुम्हाला परत मिळेल, नाही जर सक्सेस झाला तर नाही मिळणार आहे. प्रत्येक इनिंगसाठी असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. 47 वरती 0 शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. शानदार बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही आयकॉन खेळाडू करतायत. मोठा फटका, येस, सफल झाले, चेंडूच्या रेषेमध्ये आले. त्यानंतर चेंडूला दिशा दिली आहे, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू मिड विकेट क्लिअर करत असताना जातोय, सी मारे का पार, षटकार. थँक्यू. पहा कशा प्रकारे हेलिकॉप्टर शो खेळल्या मैदानावरती आपण पाहिलं तर ओमकार देसाईनं आणि धावफलकावरती धाबा शेवी 26 संघाची 53 धाबा धावफलकावरती लगावल्या आहेत. आणि या खेळाडूची पार्टनरशिप जर पाहिली ना तर सध्या 53 धावेची पार्टनरशिप मैदानावरती उभी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ओमकार देसाई 13 बॉल मध्ये 44 आणि सुमित डेकले 5 चेंडूमध्ये 8 धावा. फास्टेस्ट रन सध्या मैदानावरती ओमकार देसाईच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. आणि आता स्पेशल षटक असणार आहे ते व्हीव्हीपीएल षटक आहेत. आणि व्हीव्हीपीएल षटकामध्ये दोन्ही खेळाडू मैदानावरती आहेत. एका बाजूला सुमित डेकले बाहुबली आहेत आणि दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई, हे दोन्ही खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाले. बरं सर, काय सांगाल, आतापर्यंत पार्टनरशिप मोठी उभारली आहेत आणि दोन्ही खेळाडू अजूनही मैदानावरती आहेत. नाही बघा, ही पार्टनरशिप 53 धावांची आजच्या दिवसामधील पहिली सर्वात मोठी पार्टनरशिप आहे. काल 62 धावांची हायएस्ट पार्टनरशिप होती, 62 रन्स, ज्याच्यामध्ये राकेश प्रभू आणि विशाल धागावकरला पाहिलं होतं. परंतु आता धनंजय एक गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतं. तो उल्लेख असा आहे की बहुतांश जण आता ऑनलाईन मॅचला बघत आहेत किंवा मैदानात चारी बाजून सुद्धा बघायला आलेले आहेत. आता ते बघायला आलेले प्रेक्षक संभ्रमात आहेत की ऑल इंडिया ओपनची टुर्नामेंट चालू आहे की वसई विरार प्रीमियर लीग. कारण सुरुवातीचे 2 गोलंदाज बघितले तर ऑल इंडिया ओपन खेळणारेच होते आणि इथे जे बॅटिंग करतात ते दोघे ऑल इंडिया ओपनचे खेळाडू आहेत. त्यामुळे आजचा दिवस जरी वसई विरार प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असली तरी सुद्धा आयकॉन खेळाडूंचा जो दबदबा आहे तो मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने या दोघांकडून बघायला मिळाला आहे. आता विश्वनाथ जाधव आणि प्रथमेश ठाकरे यांच्याकडून येणं बाकी आहे. व्हीव्हीपीएल षटक शेवटची ओव्हर, सॉरी व्हीव्हीपीएल ओव्हर म्हणजेची समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू गेला सीमारे का पार, चौकार, 4 धाबा. बघा याच्यामध्ये व्हीव्हीपीएल हे ओव्हर का मी म्हणतोय त्याच्यामध्ये तुम्हाला 12 धावांचं जे काही टार्गेट आहे त्या 12 धावांना डबल ट्रबल वाला हिसाब किताब असणार आहे. 50-50 वाली ओव्हर आहे ती. ISPL मध्ये सुद्धा तुम्ही बघितलीत. आता तुम्हाला या व्हीव्हीपीएल दरम्यान व्हीव्हीपीएल ओव्हर दिसते, त्याच्यामध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. जर 12 धावा झाल्या तर 6 धावा बोनस मिळतील, नाही झाल्या तर जेवढ्या धावा बनल्या त्याच्या अर्ध्या होतील. पहिलाच चेंडूवरती चौकार, चांगली स्टार्ट आहे, सुरुवात खूप चांगली आहे. स्लोवर पण टाकण्याचा प्रयत्न केलाय, बॉलला आपण पाहिलं तर धीम्या गतीने हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि डॉट बॉल मैदानावरती हातात असताना पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर डॉट, हे चित्र तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेत. सुमित डेकले ऑन स्ट्राईक वरती 7 मध्ये 12 धावा त्यांनी बनवल्यात. संघाची धावसंख्या 57.
आक्रमण करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती फेकण्यात आला आहे. हे व्हीव्हीपीएल षटक आहे. बरं सर, इथे 12 पेक्षा अधिकतम धावा तुम्हाला करायच्या आहेत. धावा धावफलकावरती आतापर्यंत 3 बॉल मध्ये 4 धावा लगावण्यात आलेल्या आहेत. कौतुक आहे अक्षय राजभरचं कौतुक आहे. कारण कालच्या दिवसापासून जेवढे खेळाडू आपल्याला लाईमलाईट मध्ये येताना दिसल्यात, काही ग्रामीण खेळाडूंना आपण पाहिलं, काही वसई तालुक्याच्या अशा खेळाडूंना बघितलं जे खेळाडू काल खूप चांगल्या प्रकारे हायलाइट झाले, वैभव सारखे खेळाडू, आणि त्याच्यापैकी एक आता अक्षय राजभर सुद्धा. कारण आतापर्यंत त्याने 3 चेंडू हाताळल्यात, एक चौकार आलाय, त्यानंतर ऑफड्राईव्हचा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सलमानने चेंडूला फील्ड केलं, फेकी करतील तोपर्यंत 1 धाव. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात, म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये तुम्हाला 7 धावा मारायच्या आहेत. आता 7 धावा जर बनवायच्या असतील तर एखादा मोठा फटका तुम्हाला हवाच. जर तुम्ही षटकार मारला तर, जर चौकार मारला तर 2 मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला जावं लागेल. म्हणजे ही डिफिकल्ट टास्क आहे. ओमकार देसाई समोर आता ही मोठी टास्क येऊन उभी राहिली आहे, जी टास्क मागील 3 षटकामध्ये तुमच्या समोर नव्हती. इथून ज्या काही धावा येणार आहेत त्याच्या अर्ध्या धावा मिळतील जर तुम्ही 12 धावा नाही केल्यात. आणि अक्षय राजभरने आतापर्यंत या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. कौतुक करायला हवं अक्षय यांचं, कारण की चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतायत. पिंक टी शर्ट उन्हामध्ये आपण चमकत आहात, त्यामुळे थोडे बाजूला या. चला, 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपले. धावा धावफलकावरती 5 धावा या षटकामध्ये आल्यात. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 58, 58 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. अक्षय मैदानावरती रेडी, पुल करण्याचा प्रयत्न, फटका मात्र हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, झेल घेतलाय सलमाननं, विकेट मैदानावरती आलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. ओमकार देसाई, एक मोठी इनिंग मैदानावरती त्यानं साकारली. 44 रन त्याने केल्या आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. गॉन. जल्दी बोल कर सुबह पनवेल निकलना है। अरे कुछ आ रही तो चलिए शुरू करते हैं। थँक्यू टू जे ओमकार देसाईची विकेट, आणि ही प्राइजलेस विकेट आहे. या क्षणाला विकेट येणं म्हणजे खूप मोठा कमबॅक करण्यासारखं आहे. टीम 94 कामांनी खूप मोठा पलटवार करायला सुरुवात केली आहे, आणि ते कोणाच्या थ्रू? अक्षय राजभर. ही नवीन खोज आहे या स्पर्धेची. त्याने मात्र आतापर्यंत चेंडू हाताळलेत 5, धावा खर्च केल्यात 5. आता एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सनी पाठक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. सनी, आता सनी आल्यानंतर सुमित नक्की त्याला कानमंत्र देताय जरूर, परंतु सध्याचा जो मोमेंटम किंवा सध्याचं वातावरण निर्मिती जर बघितली तर थोडीशी शैवी 26 चंदनसाठी थोडी उलट्या दिशेने जाताना दिसते. परंतु टीम 94 कामन हा कमबॅक, हा पलटवार या मॅच मध्ये खूप मोठा फासला क्रिएट करणारा असणार आहे. बीबीपीएल षटक गेम चेंजिंग ओव्हर आहे, आणि गेम चेंजिंग ओव्हर बघूयात. नेक्स्ट बॉल. हो, शेवटच्या क्षणाला इरादा बदलला. पूल करण्यासाठी तयार ते ऑन साइडला खेळणं पसंत करत होते, परंतु ज्या वेळेला चेंडू बाहेर निघत होता त्यावेळेला शेवटच्या क्षणाला चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा काहीसा मानस द्विधा मनस्थितीमध्ये सापडल्याने तिथे एकच धाव धावफलकावरती जमा होत असताना धावफलकावरती धावा किती झाल्यात? 6 झाल्यात. 3 मायनस, फक्त 3च धावा या षटकामध्ये काउंट केल्या जातील, आणि 3 धावा काउंट केल्या कारणाने 56 धावा धावफलकावरती आहेत. धनंजय, आता इथून पुढे मजा येणार आहे. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये एक जे षटक आहे ते ऑल इंडिया किंवा तालुका आयकॉनचा असणार आहे. आता कोणाकडे जाईल? प्रथमेश ठाकरे की विश्वनाथ जाधव? येणारी काळवेळ सांगणार आहे, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये एक वेगळी मजा बघायला मिळणार आहे. यस, डेफिनेटली मजा बघायला मिळणार. आणि एका बाजूला सुमित डेकले मैदानावरती 9 चेंडूमध्ये 13 धावा त्यांनी केलेल्या आहेत, तो मैदानावरती. दुसऱ्या बाजूला सनी पाठक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मागचं षटक जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं षटक जे आहे ना ते षटक मैदानावरती फेकण्यात आलेलं आहे. या षटकामध्ये आता किती धावा येणार, किती धावापर्यंत वाचवणार, किती रन पर्यंत थांबवणार याची चर्चा मैदानावरती होणार आहेत. आणि 5वं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश ठाकरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, हे 5वं षटक फेकण्यासाठी. बघा, प्रथमेश ठाकरेच्या हातामध्ये चेंडू आहे. काल अनिकेत चौधरीने जी कामगिरी केली होती त्यासारखी कामगिरी आज अक्षय राजभरने केली आहे. तुर्तास प्रथमेश समोर, सनी पाठक टाप काढण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. हासिफ हाफिज याच्या जवळून चेंडू निघून गेला. हातामधील चेंडू, त्या चेंडूवरती सनी पाठक दुसरी धाव घेतला, तर तिसरीचा प्रयत्न लवकर कॉल आला. रुको जरा सबर करो वाला.
आणि त्यामुळे सनीला थांबावं लागलं, परंतु 2 धावा मिळाल्यात. बघा अशा प्रकारच्या हरकती धनंजय, तुम्ही VVPL षटकामध्ये काय कामगिरी केली त्यापेक्षा तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये किती चुका करताय किंवा तिथून मोमेंटमला तो तुमच्यापर्यंत किती वेळ ठेवताय त्यावरती तुमच्या संघाचं यश अपयश असणार आहे. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. बॅटची टो एज टॉप एज, चेंडू खाली क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक, फलंदाज बाद सनी पाठक डिपार्ट्स. थँक्यू. प्रथमेशचा बॉल खेळण्याचा प्रयत्न सनी पाठक करताना पाहायला मिळाले. त्यांनी प्रथमेश ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला बॉल टाकला, वेगवान बॉल टाकला आणि त्या बॉलवरती आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट किपर विश्वनाथ जाधवनं हा कॅच मात्र कॅरी करत असताना विकेट मिळाल्यात. मोठी विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. सनी पाठक यांची नवीन खेळाडू मैदानावरती, नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. नेस्टर थंबा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्नाळा संघासाठी क्रिकेट खेळणारा खेळाडू आहेत. ओमान मध्ये जाऊन ज्यानं खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळलेला आहे तो खेळाडू सध्या मैदानावरती नेस्टर थंबा मैदानावरती दाखल होतोय. बघा नेस्टर लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव या खेळाडूला आहे. सुमित याने त्याच्यावरती भरोसा दाखवला आणि 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण येताना बघतोय. माजी नगरसेवक सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करत साहेब आपणास की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत VVPL 2025 सीझन 1च्या माध्यमातून. प्रथमेश ठाकरे जे काही बीज अक्षय राजभरने रोलत, हो इथे धावचीची संधी फलंदाज बाद कोण होणार. येस नास्टर यावेळेला मैदान सोडत असताना दिसतात. फलंदाज बाद. थँक्यू. माझे नगरसेवक नरेंद्र पाटील साहेब, विरारचा महाराजाचे आपण पाहिलं तर एक गोड असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत त्यांचं आगमन आज आपण पाहिलं तर या मंचावरती मैदानावरती होत असताना पाहायला मिळत आहेत. VVPL वसविया प्रीमियर लीग मध्ये सर आपलं सहर्ष स्वागत आहे. विकेट मैदानावरती आले आहेत. धावचीच्या स्वरूपानं आपण पाहिलं तर फलंदाज नेस्टर तंबा मैदानाच्या बाहेर आले आहेत. सुमित ढेकले स्ट्राईक एंडला आले आहेत. प्रथमेश ठाकरेच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी ते सध्या मैदानावरती तयार झाले आहेत. नवीन खेळाडू नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर ऋतिक दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नंबर 5 वरती सध्या दाखल झालेले आहेत. आता हे बॅटल रंगणार आहेत सुमित वर्सेस प्रथमेश ठाकरे. नाही, सुमित वर्सेस प्रथमेश ठाकरे हे बॅटल तर रंगणार आहे, परंतु मागील षटकापासून जो काही मोमेंटम आपण बघतोय किंवा मोठे फटके काहीसे थांबलेले आहेत त्या थांबलेल्या मोठ्या फटक्यांना कुठेतरी आता स्टार्ट करावं लागणार आहे. सुमित यांच्यावरती आता ती मोठी जबाबदारी असणार आहे. अशा फेज मधून सुमित अनेक वेळा गेलेले जरूर आहेत, परंतु ही सद्यस्थिती हाताळण्यासाठी किंवा सद्यस्थितीला पुढे नेण्यासाठी हे धावफलक 75-80च्या पार नेण्यासाठी इथून एखादा मोठा फटका, तो दिशादायक फटका येणं गरजेचं आहे. प्रथमेश ठाकरे याच्या समोर सुमित ढेकळे, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. जोपर्यंत चेंडूला सोहेल फील्ड करतील तोपर्यंत दुसरी धाव चपळाने धावून पूर्ण केली जाते. बघा दुसरी बाब ही सुद्धा आहे धनंजय, ज्या वेळेला वसई तालुक्यातील बहुतांश खेळाडू म्हणजे वेगवेगळ्या संघातून खेळणारे खेळाडू आता त्या ऑल इंडिया ओपन आयकॉन किंवा तालुका आयकॉन समवेत खेळतील त्यावेळेला एकमेकांच्या विचारांची किंवा त्या खेळाची किंवा डावपेचांची जी देवाणघेवाण होणार आहे त्याचा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट तालुक्याच्या क्रिकेटवरती होणार आहे. या VVPLच्या माध्यमातून जो काही चांगला खेळ भरणार आहे, जो काही चांगला खेळ दिसणार आहे त्याच्यासाठी त्या आयकॉन खेळाडूंच्या समवेत ऑन साइडला केलेला चेंडू आणि चेंडू निघून गेलाय. काव कोण सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर 64-64 धावांनी सध्या स्क्रीनवरती पाहिलं तर पाटील नेटवर्क 1,10,241 सबस्क्रायबर आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 4 कॅमेरा माध्यमातून आपण पाहिलं तरी संपूर्ण स्पर्धा जी आहेत ती देखील मात्र दाखवली जात आहेत. सध्या सुमित ढेकले मैदानावरती स्ट्राईकरवरती आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चौकार आलेले आहेत. समोर प्रथमेश ठाकरे पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चिरोडी बॅटचा संपर्क मात्र नव्हताना पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 5 षटकांमध्ये धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 64-64 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावण्यात आलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि या शेवटच्या 6 बॉलमध्ये काय घडेल याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊया शेवटच्या 6 बॉलसाठी.
थँक्यू डीजे 64 64 धावा धावपलकावरती आहेत आणि 64 धावा धावपलकावरती येत असताना शेवटचे आणि अंतिम षटक बाकी आहे. धनंजय, ज्या प्रकारचा स्टार्ट झाला होता 2 षटकामध्ये 35 धावा आपण बघितल्या होत्या आणि त्या 35 धावांना बघत असताना जी 17.50 ची सरासरी आपल्याला बघायला मिळत होती ती सरासरी कुठे ना कुठे तरी 13च्या आसपास येऊन थांबली. म्हणजेच काय झालंय तर अक्षय राजभरच्या षटकानंतर खूप मोठा खेळ बदललाय आणि तो खेळ बदलत असताना आता शेवटच्या षटकामध्ये गाडी येऊन थांबली. ऋतिक उपाध्याय समोर अक्षय राजभरचं हे चॅलेंज कशा प्रकारे फेस केलं जातंय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिड विकेटमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून चालला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येते. अगदी योग्य निर्णय. सुमित ढेकळे सारखा खेळाडू जर का मैदानात आहे तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेची होती आणि ती स्ट्राईक इथं दिली आहे ऋतिक यांच्या माध्यमातून. धावपलकावरती धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात 65 65 धावा ऑन स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावण्यात आला. सुमित डिक्ले स्ट्राईक वरती 12 चेंडूमध्ये 19 धावा आतापर्यंत ते मैदानावरती बॅटिंग करतायत आणि वेळ देखील पाहिलं तर वेळेकडे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. योग्य वेळी सर्व काही गोष्टी सुरू आहेत. एका स्क्रीनवरती आता 2 गोष्टी दाखवल्या जातात. एका बाजूला अक्षय आहेत आणि दुसऱ्या बाजूला सुमित डिक्ले आहेत. मैदानावरती बॅट्समॅन रेडी आहेत, गोलंदाजही रेडी आहेत. आता फेस करतील एकमेकांना. कशा प्रकारे हा बॅटल रंगणार आहे पाहूयात. खुलबट टप्प्याचा बॉल टाकलाय, त्याला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सन्मान दिला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुमित मात्र धावण्याचा प्रयत्न. धावचीची संधी मैदानावरती निर्माण झालाय. निर्णय आता आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यामुळे सध्या आपण पाहिलं तर खेळाडू ऋतिक यांना मात्र बाद घोषित करण्यात आलेले. एक सिंगल मैदानावरती मैल आणि ऋतिक उपाध्याय मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू 2 वेळा अशी गोष्ट घडली की रनआउट साठी सुमितची विकेट घेण्यासाठी ती धडपड बघायला मिळाली, परंतु सुमित सेफ आहेत आणि सुमित सेफ असताना ऋतिकला मैदाना बाहेर जावं लागतं आणि त्याची जागा घेण्यासाठी गणेश सिमन मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. कागदोपत्री जर बघाल तर सैवी 26 चंदनसर संघामध्ये खूप सारे खेळाडू आहेत. बॅटिंग ऑर्डर भरपूर स्ट्रॉंग आहे आणि त्या बॅटिंग ऑर्डर समोर आतापर्यंत ज्या काही धावा खर्ची केल्यात टीम 94 कामनने त्या तितक्याशा काही मोठ्या नाही आहेत. सुरुवात चांगली होती परंतु शेवट आतून बाहेर कट होणारा चेंडू आणि त्या कट होणाऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करावी लागते गणेशला. विकेटचं पतन होईल आणि सुमित पुन्हा एकदा स्ट्राईक हिंटवरती येताना दिसतील. थँक्यू. गणेशजीमन होते, गणेशजीमन मैदानाच्या बाहेर येत आहेत. विकेट त्यांना देखील सॅक्रिफाय करावे लागतं. सुमित मात्र स्ट्राईकवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. नवीन खेळाडू नवीन बॅटर मैदानावरती. चला थोडं लवकर घाई करा, जास्त वेळ जाणार नाही, पण काळजी घ्यायची आहे. टाइम सर्वांसाठी बंधनकारक आहे, वेळ सर्वांसाठी बंधनकारक आहेत. तर मग ती विनंती आम्ही सातत्याने करतो की वेळेकडे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि संदेश जाधव मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. स्वतः संघाच्या ऑनर आहेत ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 66 धावा आहेत. बरं सर, 3 बॉलमध्ये 5, 8, 10 धावसंख्या जर होऊ शकली तर कदापि 70चा आकडा गाठला जाईल. 70च्या 75च्या जवळपास आकडा पुढे जाऊ शकतो आणि तो प्रयत्न मैदानावरती व्हायला हवा. धनंजय, एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख केलात, परंतु फलंदाजांना सुद्धा विनंती आहे. मगाशी सुद्धा सांगितलं होतं डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन ड्राईव्हच्या रूपाने खेळला गेला. जोपर्यंत फील्ड केला जाईल प्रथमेश ठाकरे चेंडूवरती आले परंतु हातातून चेंडू निसटलाय. हो, ये क्या हुआ है? तूने छोड़ा मैंने भी छोड़ा, ना तेरी चूक ना मेरी चूक और भूलचूक माफ है. भूलचूक माफ आहे. दोघांनाही विश्वास नाही. त्याला वाटलं फलंदाज पोहोचला, फलंदाजला वाटलं बॉल पोहोचला, त्यामुळे विकेट कदाचित गेलेली आहे. पण 2 धावा या गमती जमतीमध्ये आलेले आहेत. आणि मगाशी जसं उल्लेख केला होता, तुकाराम सरांनी सुद्धा सांगितलं होतं, ज्या वेळेला फलंदाज बाद होईल त्यावेळेला तो 30 यार्ड सर्कल पर्यंत येतोय तोपर्यंत दुसरा फलंदाज मैदानात एंटर होणं गरजेचं आहे. वेळेचं बंधन जसं क्षेत्ररक्षकांना आहे, म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमला आहे, तसंच फलंदाजी करणाऱ्या टीमला सुद्धा आहे.
म्हणजे त्याचं कोणत्याही प्रकारे असं नमूद केलेलं नाहीये तरी सुद्धा आपण बाकी फॉर्मॅलिटीला कम्प्लीट करायचं आणि यावेळेला आतून बाहेर निघणारा चेंडू काय जबरदस्त हरकत आहे. स्टार्सला पूर्णपणे ओळखत असताना एका बलाढ्य खेळाडू समोर केलेली गोलंदाजी खरोखरच उल्लेखनीय आहे. वाखडण्याजोगे आहे. शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण दाखवतोय गोलंदाज अक्षरात केवढा मोठा कट केलाय बघा. पूर्णपणे हातभर वळालाय चेंडू, हातभर वळालाय, बाहेरच्या दिशेने काढलंय. ओहो यावेळेला ऑन साइडला लॉफ्ट केलं चेंडूला, चेंडू निघून गेलाय. वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करत असताना चेंडू सीमारेखा पार, षटकार. थँक्यू डीजे. धावपलकावरती धावा किती आहेत? षटकार आल्यानंतर 77 धावा धावपलकावरती, 75 धावा, 74 धावा धावपलकावरती आहेत आणि 75चं लक्ष आहे. बघा पुन्हा एकदा सांगू इच्छितो जे मुख्य स्क्रीनवरती तुम्हाला जे काय धावपलक दिसतंय क्रिक हिरोज मध्ये जो डबल ओव्हरचा जो काय मामला आहे त्याच्यामध्ये थोडासा एरर असल्या कारणानं जे स्क्रीनवरती धावा दिसत आहेत त्याच्यामध्ये 3 धावा मायनस झालेले नाही आहेत. त्यामुळे 74 धावा आहेत, 75चं लक्ष आहे. 75चं टार्गेट. बघा मुख्य स्क्रीनवरती आता सगळ्या टीमच्या लिस्ट इथे दाखवले जात आहेत आणि प्रत्येक संघ वसई विरार प्रीमियर लीग 2025 प्रकृती हॉस्पिटल आमचे को पार्टनर आहेत. त्यानंतर गोटो अंकल, बघा प्रकृती स्टँड, RS स्टँड, स्वास्थ्य ग्रुप स्टँड, विवा ग्रुप स्टँड आणि हे आमचे स्पॉन्सर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य आणि योगदान लाभलं या स्पर्धेला. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर माझे नगरसेवक नरेंद्र पाटील साहेबांचा सन्मान होणार आहेत. मी पागधरे सरांना विनंती करेन आपल्या सोबतचे हा सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. वसई विरार प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष, पहिलं सीझन आणि या पहिल्या सीझनमध्ये आपण पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व माझे नगरसेवक नरेंद्र पाटील साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नरेंद्र पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. या स्पर्धेचे आयोजन करते प्रणेते आदरणीय रोहनदादा सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळते सध्या मंचावरती. जयदीप गरज सर, चॉमी सर आणि संपूर्ण टीम आहेत. या वसई विरार प्रीमियर लीगची या सर्वांच्या शुभ हस्ते नरेंद्र पाटील साहेबांचा हा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. जवळ सामन्याच्या दिशेने मॅचच्या दिशेने जाऊयात. पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये डिझेल ऐकूयात आणि डिझेल नंतर तुकाराम मांगेला सर आणि भरत मोरे सरांचा एक गोड आवाज आहे तो कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला ऐकू येईल. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया या मैदानावरती सहर्ष स्वागत. आई जीवदानीच्या बरोबर कुशीमध्ये बसलेलं आहे जीवदानी मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असलेल्या वसई विरार प्रीमियर लीगचा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा जो आपण कालच्या दिवसापासून अनुभवतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं ऑर्गनाइज बाय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या जोडीनं RS ग्रुप आमचे को पार्टनर्स आहेत. प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, विवा ग्रुप, त्यानंतर स्वस्तिक ग्रुप आणि SBS या सर्व को पार्टनर आहेत या संपूर्ण स्पर्धेचे. आजच्या दिवसातील दुसरा मॅच सुरू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर शेबी 26 आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन आव्हान ठेवलेलं आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. 75 75 धावांचा पाठलाग इथे करायचं आहे आणि बरेचसे मोरे आमच्या जोडीनं जोडले गेले आहेत. हा मॅच आहे म्हणजे दोन्ही बाजूला आयकॉनवाली लढाई आहे. रफ अँड टफ वाला मॅच तुम्ही उल्लेख केला गेला होता. एका बाजूला सुमित ढेकले आहेत, ठाकरे ही अशी 4 नावं आहेत
ज्यानं टेनिस क्रिकेट पूर्णपणे ढवळून काढलेले आहेत मागच्या काही वर्षामध्ये. नाही आणि त्याची खरी रंगत बघण्यासाठी तर दर्शक आता युट्यूब वरती सुद्धा मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. काही मैदानाच्या बाजूने सुद्धा चारी बाजूने जर आपण पाहिलं तर प्रेक्षक या सामन्याला बघण्यासाठी तर आलेले आहेत. एक गोष्ट विसरून चालणार नाही. मागील कालचा दिवस जर आपण बघितला मित्र, तुम्हाला सांगू इच्छितो की पहिली मॅच ज्या संघाने एका धावेने पराभूत झाला होता जो संघ, त्या संघाने शेवटची मॅच एका धावेने जिंकून तो क्वालिफाय झालाय. ज्याने पहिली मॅच एका धावेने गमावली त्याने एका धावेने सामना जिंकून क्वालिफाय झालाय. शिवसाई स्पोर्टचा तो संघ होता. आज अशाच प्रकारचं काही चित्र दिसेल की काही वेगळी स्थिती ते आपण बघणार आहोत. तुर्तास मैदानाच्या दिशेने 2 फलंदाज दाखल झालेले आहेत. एका बाजूला प्रथमेश ठाकरे, ज्या खेळाडूला जरी वारेड भिवंडीला बिलॉंग करत असला तर सुद्धा वसई विरारच्या क्रिकेटला जवळून पाहणारा असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच्या साथीनं दानीचा सुपुत्र विश्वनाथ जाधव, असे 2 खेळाडू जे वसई तालुक्यातील बहुतांश क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळताना आपण बघितलेले आहेत. नक्की म्हणजे तुमचीच गोष्ट थोडीशी पुढे नेतो भरतजी, की आताच्या मैदानावरती वसई विरार ची त्रिमूर्ती मैदानावरती आहेत. एका बाजूला सुमित ढेकले आणि विश्वनाथ जाधव, आणि प्रथमेशचा उल्लेख तुम्ही चांगला केला. म्हणजे प्रथमेश ठाकरे वॉरेट टू ISPL वाया वसई विरार गेलाय. त्याच्यामुळे हे म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये. वॉरेट टू ISPL मॅच झाला स्टार्ट. पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला चेंडू स्विच इट मॅन ऑफ मॅच ऑन, आणि पहिल्या चेंडूवरती स्विच इटचा चौकार. थँक्यू 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 डीजे. बघा पहिला चेंडूवरती रिव्हर्स साईड हँड, असं काय शक्य झालं? एकमेकांसमोर खेळण्याचा अनुभव आहे प्रत्येक खेळाडूला. समोरासमोर घेताना अनेक वेळा आपण त्यांना बघितलंय आणि जाणतात, एकमेकाच्या खेळाला जाणतात. त्यांना माहित होतं संजय कोणत्या प्राथमिकची गोलंदाजी करणार आहेत, आणि म्हणूनच की का पहिला चेंडूवरती हा फटका येताना पाहायला मिळतोय. या धावांचा पाठलाग तितका सोपाही नाही, अवघडी नाहीये. प्रथमेश ठाकरे पुढील चेंडू यावेळेला सफल होऊन गेला तर यष्टान समोर आढळलेत, आणि नेक्स्ट बॉल वरती ब्रेक थ्रू मिळून देत असताना प्रथमेश ठाकरे याला मैदानाबाहेर धाडलंय. फर्स्ट विकेट गॉन. थँक्यू. जसं आम्ही म्हटलं होतं की प्रथमेश ठाकरे मोठं नाव आहे, पण आता काय झालंय, त्या नावाचा विकेट संजय यादवने घेतलाय. नाव आपका भी बनेगा, नाव तुमचंही होणार आहे. वसई विरार प्रीमियर लीग अशासाठी आहे बघा. शफल केलं होतं इन फ्रंट ऑफ द विकेट फ्लम, आणि पंचाचा निर्णय जो आलाय तोही योग्य आलेला आहे बघा. ज्यावेळेला चेंडू आदळला त्यावेळेला बरोबर मिडल अँड लेग स्टंपवरती हा चेंडू आदळणार होता. इसलिए मैंने कहा प्रथमेश ठाकरे मोठं नाव आहे, पण काय झालंय त्याला बाद केलंय म्हणून संजय यादव आपका भी नाम बडा होगा, तुमचंही नाव मोठं होणार, कारण बिग विकेट तुम्ही प्राप्त केलंय. नाही, इथे सगळ्यांचीच नाव होणार आहे. जे कोण आपली उल्लेखनीय कामगिरी करणार आहे, जो आपल्या कौशल्याला चांगल्या रीतीनं इथे एक्सप्रेस करणार आहे, तो मात्र खेळाडू आपलं नाव करून जाणार आहे. संजय यादवने मिळून दिलाय मोठा ब्रेक थ्रू, आणि आता नवीन फलंदाज सोहेल शेख मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळते. सोहेल शेख मैदानाच्या दिशेने आलाय. संजय एका डावखुऱ्या गोलंदाजासमोर डावखुरा फलंदाज. बघूयात कशा प्रकारची कामगिरी होते. पाठलाग 75चा आहे. 75 कालच्या दिवसामध्ये 75 धावांचा बचाव होताना आपण बघितला होता, आणि आज तो 75चा बचाव होतोय की नाही या दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. बाहेर निघणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र कोणत्या प्रकारची हरकत नाही, कोणत्या प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुंदर बघा, तो विकेट आल्यानंतर वाढलेला कॉन्फिडन्स आपण पाहतोय संजयचा. अकुटप्याचा चेंडूचा शॉट ऑफ पूल अलॉंग द ग्राउंड. चेंडू चाला मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता सोहेलने. चौकार आला त्यानंतर त्याचा सुद्धा कॉन्फिडन्स थोडासा अप झाला असणार आहे. संजय पुढील चेंडू होते डाऊन द ग्राउंड. इनफिल्ड मध्ये आणलं होतं. लॉंगॉच्या क्षेत्ररक्षकाला बोलावलं होतं. ओमकार पुढे गेले ते आणि त्यानंतर चेंडूला सरळ पाठवून दिलंय. लॉंगॉच्या डोक्यावरून BBPL षटकार.
थँक्यू सुहेलचा फटका बघा. फुलरलँड डिलिव्हरी हाताळली गेली होती. मागचा चेंडू पाहिला फुलरलँड डिलिव्हरी हाताळली गेली होती आणि त्या फुलरलँड डिलिव्हरीला बॉटम हँडचा वापर केला आहे. खेळ बदलाय. प्रथमेश ठाकरे बाद झाल्यानंतर बदललाय खेळ. मग सुहेलची बॅटिंग कधी बघणार होता याच वेळेला? ही संधी आहे. प्रथमेश ठाकरे बाद झाल्यानंतर मिळालेली संधी. अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक झालाय. ओमकार चेंडूच्या खाली येत आहेत. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पर्यंतामध्ये पार्टनरशिप मैदानावरती व्हायला होती. पार्टनरशिप फिल्डिंग मध्ये झाले. हा पार्टनरशिप वाला झेल विकेट गडी बाद. थँक्यू. बरं या फटका पाहिला ना, मागचा फटका तुम्ही चांगला खेळला होता. बॅट फ्लो आला होता पुढे. मागचा चेंडू जर आपण खेळताना पाहिला सुहेलला तर बॅट फ्लो पुढे आलाच नाही. क्रीज मध्ये अडकून बसले. जरी रिप्ले पुन्हा पहा बघा, तुमचा बॉडीचा वेट तो पुढे ट्रान्सफर व्हायला होता, तो नाही आला. बॉडी बिहाइंड यायला होती, तो वेट ट्रान्सफर व्हायला होता, तो वेट ट्रान्सफर नाही झालाय. मिस्टर स्ट्रोक आणि ओमकारनं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मग पाठीमागून गणेशजी म्हणाले. त्याने सांगितलं भाई हम भी आहे, मी पण आहे तुमच्या जोडीनं. आणि या पार्टनरशिप वाला कॅच ओमकार आणि गणेशजी म्हण याने टिपलाय. आणि बॉडी बॅलन्स जो मागे येणं गरजेचं होतं तो पुढे गेलाय. जो वेट ट्रान्सफर मागच्या बाजूने बॅकफुटवरती येऊन करण्याचा प्रयत्न केला असता कदाचित वेगळी नसेल दिसली असती. पुढे आल्या कारणानं जो काही झुकता शरीराचा भाग दिसला त्यामुळे तो फटका थोडासा ऑकवर्ड झालाय. आणि त्यामुळे जर बघितलं तर सोहेल फसलाय आणि फसत असताना विकेट सुद्धा आली आहे. एक चांगली खेळ खेळत असताना मिळालेला हा ब्रेक. 2 विकेट आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपण बघितले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल करते. धावत जर पाहिलं तर 14 आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा 2 विकेटच्या पतनानंतर आपण बघत आहात आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात परंतु चेंडू हवेमध्ये उलट्या दिशेने जाऊन सुमितने टिपलाय झेल. संपलाय विश्वनाथ जाधवचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यावेळेला 2 विकेट गमावले होते तुम्ही. आणि त्यानंतर पाहिलं तर विश्वनाथ जाधवचं पहिल्या चेंडूवरती बाद होणं. बघा हा संघ जर टीम 94 कामाना आपण पाहिला ना, पहिला आपण विकेट बघूया. मेगा स्क्रीनवरती पाहू शकता. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागला. 2 क्षेत्ररक्षक आले होते पण सुमितने सांगितलं भाई ये कॅच मेरा आहे, हा जेल मध्ये आहे. आपण तिथे पाहिलं होतं ज्यावेळेला विलास सुरोशी येत होते पण कॉल केला गेला तो खास करून सुमितनं आणि हा झेल टिपला गेलाय. विश्वनाथ जाधव बघा ज्यावेळेला तुम्ही प्रथमेश ठाकरेला गमावलं, सोहेलला गमावलं होतं, त्यानंतर एक फलंदाज जो थोडासा अँकर रोल प्ले करायचा होता, खेळपट्टीवर राहण्याची आवश्यकता होती, कदाचित तो रोल विश्वनाथ जाधव यांना निभावायचा होता पण तो रोल नाही निभावता आला आणि एका पाठोपाठ एक हा तिसरा झटका लागलाय तो टीम 94 कामनला. आपण ज्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगचा उल्लेख करतो तो प्लॅनिंगचा भाग बडून इथं खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं होतं. भागीदारी म्हणजे एका बाजूने तो किल्ला जरी लढवणं चालू ठेवला असतं काहीसा वेगळा फरक असता. बॉडीलाईन येणारा चेंडू तानिशसाठी हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत दुसरी धाव चपळ्याने धावून पूर्ण केली जाते. बघा टीम 94 कामन संघामध्ये ॲज अ बॉलर म्हणून सुरुवातीच्या 2 षटकामध्ये दोन्ही आयकॉन तितके प्रभावी कामगिरी करू शकलेले नव्हते आणि त्यानंतर त्यांच्यावरती ती जबाबदारी होती की ॲज अ बॅटर म्हणून आपण या संघाला आपल्या संघाला कशा प्रकारे पुढे नेऊ शकतो. त्या रोलमध्ये सुद्धा दोन्ही आयकॉन असफल ठरल्यात आणि ही स्पर्धा जर आपण म्हटली जर काय तर या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया ओपन आयकॉन असो किंवा तालुका आयकॉन असो, आयकॉन जर क्लिक नाही झाला तर इथे निभाव लागणं सोपं नाहीये. यावेळेला खडे शरबस लांबून खेचलंय चेंडूला आणि पाठवून दिलंय. वाईट इश लॉंग ऑन सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. पहिल्याच आपण पाहिलं तर षटकार आतापर्यंत बॅटमन येत असता या क्षणाला आपण पाहिलं तर सिक्सर आलाय आणि जसं आपण उल्लेख करतोय एक टीम वरचा उल्लेख करतोय
हा कुठं चेंडू होता, रीच केला गेला होता, अप्पर कट करायचा होता, पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवला जातोय, जोपर्यंत पाठलाग केला जातोय 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले जातात. हे 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले तो 24 धावा धावफलकावरती आहेत. 75 धावांचा पाठलाग आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे. ज्या वेळेला ताकद झोकली होती, मागचा जो षटकार आपण पाहिला होता, ताकद झोकली होती, तो फुलर लेन डिलिव्हरी आणि तो पाहिजे होता. मोमेंटमला चालवण्यासाठी, धावा येण्यासाठी तो षटकार येणं आवश्यक होता. स्कोर 24 धावा. बघा धावगती जर आपण बघितली तर तुकाराम जर तितकी वाईट नाहीये, धावगती वाईट नाहीये, खेळपट्टीवरती उभं राहणं ही सर्वाधिक मोठी टास्क आहे. आतापर्यंत ज्या 3 विकेट गेल्यात त्याला बघता मिडल ऑर्डर मध्ये, म्हणजे म्हणतात ना तुमचे जे मध्यक्रमातील फलंदाज आहेत त्यांना तग धरून उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आता हा जो काही बेस बनवला जातोय समीर यांच्याकडून किंवा दानिशची साथ, यावेळेला पुन्हा एकदा अप्पर कट, पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बाकडे पॉईंट क्लिअर करत असताना निघून चाललाय, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डुजय. तुकाराम सर, या खेळाडूच्या मानसिकतेचं मी कौतुक करेल. बघा सातत्यानं उजव्याष्टीच्या बाहेर काढणारे चेंडू आणि ते चेंडू जर बघितलं गोल्डन स्पॉटच्या थोडेसे मागे पडतात आणि तिथून उसळी घेतात, त्याच्यावरती जसा चेंडू तसा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणजे ऑन मेरिट खेळल्या कारणाने या धावा येत आहेत. आणि दुसरं महत्वाचं एका गोष्टीचं नक्कीच चांगलं निरीक्षण तुम्ही नोंदवलेले आहेत. ज्यावेळेला ऋतिक गोलंदाजी करतोय ना, राईट आर्म राऊंड द विकेट, प्रत्येक चेंडू आहे ना अँगल क्रिएट करतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. याचा अर्थ तुम्ही चेंडू हाताळण्याच्या अगोदर मेसेज गेलाय की तुम्ही काय चेंडू हाताळणार आहेत, त्याकरता रेडी आहेत. फलंदाज त्या फटक्यासाठी रेडी आहेत. इथे रेडी नव्हते, चुकीचा फटका खेळलाय, स्वतः ऋतिक येतो चेंडूच्या खाली, झेल सुटलाय, थोडस बॉडी बॅलन्स बिघडलं, चेंडूवरची नजर ढळली, पापणी थोडीशी एकदा बंद झाली, परत उघडली आणि ज्यावेळेला उघडली त्यावेळेला चेंडू मिस केलाय, झेल सुटलाय, रन आले, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 29 धावा धावफलकावर. एक समीकरण पाहूया आणि पुन्हा एक देऊया. 75चा पाठलाग आहे, 46 करायचे आहेत. 24 चेंडूचा खेळ 46. थँक्यू. 24-46 मॅच आहे. आणि बरं की तुम्ही एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला गेला होता की आता हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत, समीर आणि दानिश. टास्क मोठी आहे, त्यांच्या समोर आव्हान मोठं आहे, पण अशी संधी कधी मिळणार. आता डीजे वाले भाई शायद गाणं बजाएंगे, ऐसा मौका फिर कहा मिलेगा. प्रथमेश ठाकरे, विश्वनाथ जाधव तुमच्या टीम मध्ये आहेत, पण ते बाद झाल्यात. त्याचा तुम्ही जास्त टेन्शन नाही घ्यायचं, एन्जॉय करायचं की ही आम्हाला संधी आहे. ही संधी वारंवार येणार नाहीये, या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागणार आहे. ऐसा मौका फिर कहा मिलेगा. नाही, आणि तो रोल अदा करणं गरजेचं असणार आहे. दानिशला आता समीरला फक्त साथ द्यायची आहे. इथून जर काही साथ दिली तर टीम 94 कामन या मॅच मध्ये परत येण्याचे संकेत देऊ शकते. आता 46 धावा तितक्या मोठ्या नाही आहेत. 11, 12, 13 काल पण आपण होताना बघितलेले आहेत. 3ऱ्या षटकामध्ये हा खेळ येऊन थांबलाय. या षटकानंतर VVPL ते षटक असणार. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, गॅप खूप मोठा आहे, चेंडू नाही, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. गॅप वाटला होता परंतु तो नव्हता. तो गॅप कशामुळे वाटला, कारण सर्कल मध्ये जे प्रोटेक्शन होतं ते हलवून डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवलेलं होतं. डीप मध्ये वाढवलं प्रोटेक्शन, त्यामुळे सुपर कव्हर मध्ये चेंडूला अडवलं जात असताना 1 धाव 2 धावा, एकच धाव, माफ करा, 1 धाव धावून कंप्लीट केली जाते. पहिला चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडासा ड्राईव्ह केला होता, तुम्ही उल्लेख केला होता. स्वीपर कव्हरला फील्ड केला गेलाय. बॅटला लागला, पोझिशन मध्ये नव्हते, चेंडू थोडासा खाली राहिलाय. मागचा चेंडू बघितला, थोडासा उसली घेणारे चेंडू काही गोलंदाजीने हाताळ होतं. हा छोटासा शॉट आणि गोलंदाज आहे. ज्यावेळेला डावकुरा गोलंदाज येतो, आत बाहेर करण्याचा प्रयत्न करतोय, तो त्याचा परिणाम मैदानावरती जाणवतोय. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवले, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू डीजे. दानिशला अशा प्रकारचे चेंडू तुम्ही नाही हाताळू शकत. दानिशला जर का अशा प्रकारचे चेंडू तुम्ही हाताळले तर दानिश त्या चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवलं बघा राहणार नाही, आणि त्याने पाठवले सुद्धा. षटकार आलाय, षटकानंतर विक्रांत पुन्हा एकदा सज्ज होतोय, परंतु आता एक पार्टनरशिप बनत चालली आहे. ज्या पार्टनरशिपची चर्चा आपण करत होतो, जी पार्टनरशिप टीम 94 कामनला येणं गरजेची होती, ती पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये बनत चालली आहे. आणि आता शैबी 26 चंदन सरप्रती थोडं दडपणाचं वातावरण. पूर्णपणे जसं तुम्ही उल्लेख केलाय, पण ते दानिशच्या षटकारानं 2 गोष्टी साधल्यात.
एक तर रिक्वायर्ड 100च्या मागे राहणार नाहीये याची काळजी त्या षटकाराने घेतली. आणि समीरची खेळी एका बाजूला पाहिले, षटकार चौकार समीरनेही ठोकल्यात, त्याच्यामुळे समीरवरचा दबाव देखील कमी आला असेल. पार्टनरशिपचा अर्थ तोच असतो, टीमचा अर्थ तोच असतो, एकत्र प्रयत्न करायचे आहेत. एका बाजूला समीर, दुसऱ्या बाजूला दानिश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. विक्रांत अकोटप्याचा चेंडू होता, टॅप केला जातोय. चेंडू जोपर्यंत बॅकवर्ड पॉईंट मध्ये फेल केला जाईल. या चेंडूला एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावेने धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 38. 38 अर्ध्या झाल्यात, अर्ध्या अजून पाहिजे. 38 झाल्यात, 37 पाहिजे. 37 हव्यात. परंतु समीर, मी समीरचं खास कौतुक करेल यासाठी. बघा जे महत्वाचे खेळाडू होते ते तंबूच्या दिशेने गेले होते आणि ते गेल्यानंतर जे क्रिकेट खेळ पुन्हा एकदा उंच पुरा, लांबच लांब, ताडाके बंद षटकार. षटकाराने षटक करते समाप्त. थँक्यू डजे. बघा एक लाईन आली होती, 11 चेंडू आणि 30 धावांची पार्टनरशिप बनत चालली आहे. टीम 94 कामन ज्या वेळेला 2 आयकॉन खेळाडू सोहेल ज्या वेळेला बाद झाले त्यावेळेला अडचणी वाढलेल्या होत्या. अडचणी फक्त वाढल्या नव्हत्या तर मॅच जवळजवळ संपते की काय, संपले की काय असं वाटत होतं. परंतु समीर नंतर दानिशने जे काही साथ दिली आहे, दोघांची पार्टनरशिप 30 धावांची आतापर्यंत झाली आहे. ही पार्टनरशिप, ही भागीदारी या मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यात ठरते. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 31 धावांची आता गरज आहे. 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. नक्की चांगलं विश्लेषण तुम्ही केले. समीर बघा 17 धावांची केळी, डॅनिशची 13 धावांची केळी. आणि डॅनिश समोर तुम्ही जर अकोटप्याची चेंडू हाताळली ना तर डॅनिश मॅचला कधी फिनिश करेल हे तुम्हाला माहिती पण पडणार नाही, कारण तुम्हाला त्यांच्यासमोर लेन गोलंदाजी योग्य हाताळायची आहेत. मैदानावरती पाणी गेलंय आणि पाण्याच्या जोडला एक डेन टॉनिक गेलं असेल, त्याच्यामुळे पाणी गेले, गाणी वाजल्यात, मॅचला कलाटणी आली तर वागो वाटणार नाहीये. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. चर्चा मैदानावरती झालंय, हे महत्वपूर्ण षटक आहे, VVPLचं षटक आहे. काल मी म्हटलं होतं हे VV स्पेशल ओव्हर आहे, ज्यानं मॅच बनली, मॅच बिघडली आहे. या सामन्यामध्ये बाजी बनी आहे लेकिन बाजी बिघडी भी आहे. 18-31चं समीकरण आहे. नाही आणि याच्यामध्ये थोडासा वेळ सुद्धा गेलाय. सगळी गाणी वाजलेत, पाणी आलाय, परंतु एका चांगल्या मोमेंटमला काही ब्रेक तर नाही ना आला, कारण हे BBPLचं षटक आहे, त्याचं दडपण वेगळं आहे. तुर्तास जो वेळ गेलाय तो कोणाचा गेलाय हे सुद्धा बघणं रोचक ठरणार आहे. विलास सूर्यवंशीच्या हातामध्ये चेंडू आहे आणि विलास सूर्यवंशी समोर जर फलंदाज आपण पाहिला तर समीर आहे. बघूयात समीर कितपत आपल्या संघाला अमीर बनवता. इन्साइड आउट काढण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून गेलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. एकच धाव. पण कॉन्फिडन्स बघा, दानिशने थांबवलं, त्यांना म्हटलं एकच धाव बस. बरं, बऱ्याच वेळेला काय असतं का माहिती का, आपल्या एकमेकांना पूरक खेळणंही गरजेचं आहे. आता विलास सूर्यवंशी आले, जसं विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियामध्ये काही वेळेला वाईल्ड कार्ड एंट्री असते. आता विलास सूर्यवंशी तसं आलंय, ही वाईल्ड कार्ड एंट्री आहे. त्याच्यामुळे बघूया जी एंट्री मिळालेली आहे त्या एंट्रीमध्ये धमाका तोही करतोय का, खरे महत्वाचं षटक आहे. धावा जर रोखल्या गेल्या, 12 धावांचं चॅलेंज आहे, 12पेक्षा कमी 6-7 धावा जर रोखल्या गेल्या तर कदाचित 12-25चं समीकरण येण्यास वेळ लागणार नाहीये. हे षटक महत्वाचं आहे, दोन्ही टीमसाठी महत्वाचं आहे. फक्त वेळ तितकंच महत्वाचं आहे. फील्डिंग करणारा संघ, टाइम, घडी है ना, जो समय जो रेत की तरह हमारे हाथ से फिसलता जा रहा है, घड्याळ थांबणार नाहीये, त्याची टिक 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 चालू राहणार आहे. विलास पुन्हा एकदा सज्ज होईल. दानिश है डाउन द ग्राउंड सीधा. हो बल्ले का पूरा चेहरा दिखाया, दोन्ही गोष्टी पाडलेल्या, चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. काय फटका खेळला बघा, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, त्याला सरळ बॅटने केलं तर फुल पेस ऑफ द बॅट म्हणता येईल आणि समोरच्या दिशेने असा एक क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा फटका याला म्हणू शकतो. खूप शानदार स्ट्रोक. 6 धाबा आलेल्या आहेत. विलास सूर्यवंशी काय कमबॅक करतील का. फुलटॉस आहे आणि या फुलटॉस वरती फक्त एकच आहे. बघा मगाशी दानिशने थांबवलं का होतं त्याचं उत्तर त्याने षटकाराने दिलंय. आणि दोन्ही खेळाडूंना ज्यावेळेला 7 लाभले त्याच्यामुळे क्लिक झाल्यात. वेस्ट साईड साठी नोचा इशारा केलाय. आणि मागचा जो चेंडू तुम्ही उल्लेख केला होता की क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका डॅनिशने खेळला होता, डाऊन द ग्राउंड फुल फेस ऑफ द खेळला होता. एक तर त्यावेळेला त्याने त्या बॅटवरती स्टिकर नाही दाखवलं, कारण स्टिकर नव्हतं, पण त्या बॉलवरती स्टिकर लावलं षटकाराचं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला काय असतं, बॅटवरती स्टिकर असतं, काही आवडत्या शॉपचं देखील असतं किंवा एखाद्या स्पोर्ट्सच्या कंपनीचं देखील असतं, आणि ते स्टिकर नव्हतं पण त्यानं षटकार ठोकला. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात, चेंडू किती वर आहे किती खाली आहे
या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न सुशांत मांजरेकर सर आहेत. एक मोठी स्पर्धा आपण बघली क्रिकेट विश्वातली ज्यांनी आताच कव्हर केलेत ते सध्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. नाही आणि जसं आपण त्या स्टिकरचा उल्लेख केला तिथे मोहर लगावली गेली होती ती 6 धावांची मोहर. आणि अशा प्रकारचा ज्यावेळेला षटकार येतो ना त्यावेळेला त्या धावा किती आल्या त्यापेक्षा गोलंदाजाच्या मानसिकतेवरती किती त्याचा परिणाम झालाय. कारण षटकार चौकार येतच राहतात परंतु काही अशा फटक्यांमधलं परफेक्शन कधी कधी त्या मोमेंटमला किंवा समोरच्या खेळाडूचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. तुर्तास तिसऱ्या पंचांना म्हणजेच आमच्या टेक्निकल टीमला थोडंसं बिझी केलंय. आमचे सुशांत मांजरेकर सर सध्या त्याने ISPL कव्हर केली ते इथे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते पाहत आहेत की नक्की कुठे चेंडू होता ज्यावेळेला फलंदाजाने तो फटका खेळला तो त्यावेळेला क्रीजवरती कोणत्या ठिकाणी उभे होते किती हाईटला चेंडू होता वेस्टवरती होता की नाही याची चर्चा केली जाते. नक्कीच. आणि त्यावेळेला पोझिशन काय होती फलंदाजांची त्याकडे पंचांनी पाहिलं निरीक्षण केलं स्क्रीनवरती देखील ती गोष्टी येईल. बघा चेंडू ज्यावेळेला हाताळला त्यावेळेला पोझिशन आणि चेंडू ज्यावेळेला अटॅम्प्ट केला गेला त्यावेळेला आणि पंचांचा इशारा आलाय इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा येत असताना पंचांनी पाहिलं होतं या सर्व गोष्टी स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता समोर पाहिलंय. पण काल असं घडलं होतं जर आपण पाहिलं तसं थोडंसं चेंज झालं होतं थोड्या वेळासाठी मॅच थांबला होता आणि त्यानंतर मॅच बदलला होता. नाही मी म्हणूनच म्हटलं मगाशी म्हटलं ना तो जो वेळ आलाय पाणी आलाय गाणी वाजलाय सगळं काय झालं होतं पण तो काहीसा वेळ गेला होता तो कोणाचा गेला हे पाहणं गरजेचं होतं. आणि आता हा जो मोमेंट बघितला तो तसाच कायम आहे त्यामुळे तो फायदा जो आहे तो शैवी 26 चंदनसर या संघाला मात्र तितकाच झाला नाही. कदाचित ती वेळ थोडीशी खराब असावी. समोरच्या दिशेने मांडण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरती आहे डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं आणि तो चेंडू जोपर्यंत फ्रीचा बॉल होता आणि त्याच्यावरती फक्त एक धाव येताना पाहायला मिळते. धावपलकरती धावा जर आपण पाहिल्या तर धावपलकरती धावा 54 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 3 अजूनही 3 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. 16-22 ची इक्वेशन आहे 16-22 पण या 3 चेंडूवरती धावा किती आल्यात या आपण धावीला 15 पैसा आणि याची AI जर आपण पाहिलं तर 10 धावा आतापर्यंत धावपलकावरती आल्या. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळ लॉंगॉनच्या रिजन मध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल एक धाव या चेंडूवरती पूर्ण 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये आतापर्यंत पूर्ण झालाय आणि 4 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा आहेत. 11 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चांगले चेंडू जर विलास याने हाताळले तर ते ओव्हर आहे ना VVPL चं ते मायनस करून जाईल आणि एक धाव अजून काढली तर VVPL थोडंसं पुढे जाईल. विलास फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. हे जे षटक आहे या षटकामध्ये 12 धावांचं चॅलेंज होतं आणि 12 धावांचं चॅलेंज आतापर्यंत पाहिलंय. स्कोर बोर्डवरती या षटकामध्ये धावा आहेत 12 संघाची धावसंख्या 59. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे VVPL चं षटक आहे समोर दानिश. ओहो दानिश आणि दानिश या चेंडूवरती पडपटे हातबळ कोणती धाव नाही डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे धावपलकावरती आता किती धावा ऍड होत आहेत 56 झाल्यात 6 धावा ऍड होतील म्हणजेच 62 वरती धावपलक जाईल आणि 12-13 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबते. तुकाराम साहेब 12-13 मध्ये मॅच झाली आहे परंतु या 12-13 मधली कहाणी काहीशी वेगळी आहे. कहाणी का वेगळी आहे कालपासून आपण 2 मॅचेस अशा बघितलेल्या आहेत. डीजे थोडं थांबवतोय कारण ही चर्चा खूप महत्वाची आहे. 12-13च्या इक्वेशन मध्ये मॅच आल्यानंतर आता जो 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येणार त्याने ऑलरेडी एक षटक हाताळलेला असणार आहे आणि अशा स्थितीमध्ये काल आपण एक मॅच बघितली होती जी 6-11 झाली होती. 6-11 मॅच 4 बॉल 4 फिनिश नाही झाली. आज 6 चेंडू 4 धावांची मॅच या अगोदरचीच होती ती फिनिश नाही झाली. आता 12-13 या इक्वेशन मध्ये मॅच फिनिश होईल की अजून काही वेगळं चित्र दिसेल. नक्की जसं तुम्ही कालच्या सामन्याचा देखील उल्लेख केला गेला होता की कालच्या सामन्यामध्ये बरंच काही चेंज झालं होतं म्हणून काय केलं शेवी 26 ने विचार केला हे महत्वाचं षटक कोण हाताळणार. फ्रंटलाईन गोलंदाज यावा लागणार आहेत. ज्या गोलंदाजानं अर्ली स्ट्राईक केलं विकेट प्राप्त केला होता त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. संजय यादव आल्यात गोलंदाजी मार्क वरती 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. समीर 20 वरती डॅनिश खेळतात 21 वरती. संघाची धावसंख्या 4 षटकानंतर 65 खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इथं जोपर्यंत फील्ड केला क्षेत्ररक्षक पोहोचतील पहिल्या चेंडूवरती विकेट. टेक्निकल एरर आहे त्याच्यामुळे ऑन स्क्रीन थोडासा स्कोरबोर्ड वेगळा दिसतोय पण 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 11-13
थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालाय समीर, परंतु समीरने त्याचं जे काम होतं ते पूर्णपणे कंप्लीट केलं मी म्हणेल. त्याने त्याची पारी खेळली आहे. त्याला मिडल ऑर्डर मध्ये जो रोल अदा करण्यासाठी पाठवला होता त्याने तो रोल केलेला आहे. आता दानिश मैदानाच्या आतमध्ये त्याला टिकून राहणं ही सध्याची गरज होऊन बसली आहे. जय विश्वकर्मा एक्सपिरियन्स प्लेअर मैदानाच्या दिशेने जात आहेत. दानीला बिलॉंग करणारा हा खेळाडू या वसई तालुक्याच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूचा सुद्धा बोलबाला अनेक वेळा आपण पाहिला, अनेक मैदानावरती पाहिलाय. या मॅचला कसं पुढे न्यायचं हे त्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे. परंतु संजय यादव याचं षटक आणि संजय जाधवची ही गोलंदाजी आता या मॅच मधला फासला तय करणारी असणार आहे. म्हणजे इथे जर एकही मोठा फटका नाही आला, इथे 3 ते 4 धावांचं षटक आलं, शेवटचं षटक बघण्यासाठी मजा येणार आहे. परंतु जर काही इथे एखादा मोठा फटका आला तर मात्र जे सहज आणि सोपं आव्हान वाटतंय ते अजूनही कायम वाटेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळत असताना सांगतात येस इट्स व्हाईट बॉल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की फासला थोडासा बघा, पहिल्या चेंडूवरती ज्या वेळेला तुम्ही विकेट प्राप्त केला तुमचा हौसलाही वाढलाय. हौसला बढेगा तो घोसला भी बनेगा. फासला कमी झालाय पण अजून मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूला पाहता 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. पायावरचा चेंडू होता हलकी हाताना बघितलं थोडंसं कलायकी साथ मोड दिया था. जोपर्यंत डीप होणं क्षेत्ररक्षक येईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता थोडंसं जपून पाऊल टाकलंय. काय झालंय मागच्या म्हणजे कालचा शेवटचा आणि आजचा पहिला मॅच पाहिलाय त्याच्यामुळे जसं म्हणतात ना एकदा का दुधानं तोंड पोळलं ना का माणूस ताक पण फुकून पितो. म्हणून थोडंसं आहिस्ता जाण्याचा प्रयत्न टीम 94 कामांनी केलाय. नाही ते गाणं सुद्धा ना जपून जात पुढे धोका आहे. त्यामुळे आता ती जपून पावले टाकली जात आहेत. परंतु दानिश काय वेगळं चित्र. डाऊन द ग्राउंड. ओ व्हॉट अ शॉट. स्टेप आउट झाले ते आणि हा खरा बाहुबली आता दिसायला लागलाय. असे लांब आणि उंच षटकार दानिशच्या बॅट मधून येत आहेत. दानिशची ही काही हरकत आहे ती मात्र सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात एंटरटेन करते. थँक्यू डेजे. बघा इकडे शैवी 26 कडे टेनिस क्रिकेटचा बाहुबली आहे, परंतु टीम 94 कामन सांगते आमचा हा ग्रामीण स्टार बाहुबली आज मैदानाच्या आतमध्ये आग बघतोय. षटकार आलाय. नेक्स्ट बॉल संजयचा. खोदून काढले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता प्रयत्न चांगले परंतु चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा सीमारेखा पार. चौकार 4 धावा. थँक्यू. एका बाजूला तुम्ही चांगला उल्लेख केला टेनिस क्रिकेटचा बाहुबली बिहाइंड द विकेट आहे, पण इन फ्रंट ऑफ द विकेट जो आहे ना तो सध्या बाहुबली कमाल करतोय. डॅनिश चेक पाठीमागे आहे टेनिस क्रिकेटचा बाहुबली आहे, पण इन फ्रंट ऑफ द विकेट सध्या ऑल सब कोई म्हणून डॅनिश मॅचला करणार फिनिश ऑन स्ट्राईक. मॅचला स्टाईल ने केले फिनिश. डॅनिशने केले मॅचला फिनिश. अभिनंदन. थँक्यू. म्हणून मी उल्लेख केला होता की डॅनिश आणि ज्यावेळेला समीर बॅटिंग करत होते की ऐसा मौका फिर का मिलेगा. डॅनिशला माहिती है ऐसे मौके बार बार नहीं मिलेंगे. यही मौके पे चौका मारना है और छक्का भी मारना है. आणि त्याच पद्धतीने त्यांनी चौकार षटकांची आतषबाजी केलेली असताना आपण पाहतोय हा पहिला सामना जिंकलाय टीम 94 कामनच्या संघानं. शेवी 26 सुरुवात चांगली होती, स्टार्ट चांगला होता, पण मध्ये जो अक्षय राजभरचा स्पेल आला त्या अक्षय राजभरच्या स्पेलनं त्यांचे जे मनसुबे होते ना त्यांना 74 वरती नव्हतं थांबायचं, 94 पर्यंत जायचं होतं. ते मनसुबे अक्षय राजभरच्या त्या 2 षटकामध्ये यांनी 16 धावा खर्च करताना 1 विकेट घेतला. त्याच्यानं मध्ये प्रथमेश ठाकरेचं 8 धावांचं षटक आलं, तेही महत्वाचं होतं. पहिल्या 3 षटकामध्ये इतकी चांगली खेळी केल्यानंतर मागच्या 3 षटकामध्ये फक्त जे आपण पाहिला 24 धावा आल्या, त्याच्यानं खेळ बदलला गेला होता. टॉसही होणार आहे, पण मागच्या मॅचचा हिरो आपण मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच 2 जण आहेत. इनफॅक्ट 3 जण आहेत. समीरही आहे, कारण समीरनं देखील स्टार्ट समीरनं केलाय, फिनिश डॅनिशने केलाय, मध्ये येऊन अक्षय राजभरनं. चला टॉस साठी या टीम 94 कामन आणि विपक्ष द ग्रेट मराठा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. द ग्रेट मराठा आणि टीम 94 कामन कर्णधार आपण टॉस साठी यायचंय.
आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील दिला जाणार आहे. मागच्या सामन्यामध्ये अक्षय राजभरचे 2 षटकं, धावाला लावलेला ब्रेक, अश्रफ म्हणजे ते समीर होते ते अश्रफ होते, अश्रफने केलेली ती खेळी आणि त्याच्या खेळीवरती शिक्कामोर्तब म्हणून डॅनिसची ती फिनिशिंग टच वाली खेळी आपण मैदानावरती पाहिले. चला आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर मॅचला केले फिनिश. मॅन ऑफ द मॅच मिस्टर दानिश. बघा मॅन ऑफ द मॅच देण्या अगोदर मी दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती करेल आपण टॉससाठी यायचं. मी विनंती करेल माजी नगरसेवक नरेंद्र पाटील साहेब यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा टॉस करणार आहोत. नरेंद्र पाटील साहेब आपणास विनंती आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. VVPL असा कॉल आणि BB आलाय. सलमान पण नाही एकदा टॉस जिंकलाय. थँक्यू नरेंद्र पाटील साहेब. आपण थांबायचंय फक्त निर्णय विचारले. सलमान निर्णय काय असेल? फिल्डिंग. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला बंधू. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही कर्णधार कॅप्टन या सेकंड करायचं आहे. थँक्यू. चला दानिश या मॅन ऑफ द मॅच. नरेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. मनोज सर आपणास विनंती आपण यायचंय. दानिश काय आउटस्टँडिंग फिनिश होता. 5 षटकार दानिशच्या बॅटमधून आले. मॅन ऑफ द मॅचचं हे मेडल प्लेअर ऑफ द मॅच म्हणून हे मेडल दिलं जातं दानिश यांना. दानिश यापुढे. मनोज सर यांच्या शुभ हस्ते हे मेडल दिलं जाते. त्यानंतर ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी नरेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर प्रकृती हॉस्पिटलचं 2000 रुपयाचं कॉंग्रॅच्युलेशन वाउचर. रोहनदादा आपण सुद्धा जॉईन व्हा. द फेस ऑफ इव्हेंट जयदीपजी गरज चॉमी सर. त्यानंतर फोल्डिंग वाला बास्केट ते सुद्धा द्यायचंय. मल्टिपल फोल्डिंग बास्केट आणि हेल्मेट जे प्रकृती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आले ते देऊन गौरव केला जाते दानिशचा. अभिनंदन दानिश. थैंक यू सो मच. मान्यवरांना विनंती करेल कि अपन स्थानापन्न व्हायचे. दानिश आपसे जरूर वार्तालाप करेंगे. दानिश कैसा फील कर रहे हो? मैच फिनिश किया और एक बहुत बड़ी जीत मिली है टीम को. अच्छा दानिश बोला बंद कर दो. कोई बात नहीं. ढेर सारी शुभकामनाएं दानिश आपको और आगे के मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम 94. कामन्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी द ग्रेट मराठा चुचंद्र या संघाला आमंत्रित केलंय. 2 विजयी संघांमधील मॅच असणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये जसं अपेक्षित केलं होतं की सगळ्या मॅचेस रफ अँड टफ होतील, त्या रफ अँड टफ मॅचची कहाणी अजूनही जारी आहे. अजून एक मोठं द्वंद्व, मोठं युद्ध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर समालोचन कक्षामध्ये घेऊन जातोय ज्या ठिकाणी धनंजय पाटील आणि त्याच्या साथीने क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेले सर उपस्थित आहेत. ओटी कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने जाऊयात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन RS